मिलिंद देवरा हे शिंदे गटाचे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका किंवा त्यांचा पक्ष काय करतो याबद्दल अधिक बोलणं योग्य ठरेल, असं सुरेशचंद्र राजहंस यांनी म्हणत मुंबईमध्ये त्यांच्यावर टीकास्त्र डागलंय. दुर्दैवानं ते शिंदे गटाच्या बाबतीत न बोलता मुंबई काँग्रेस किंवा काँग्रेस हा कसा जातीवादी पक्ष आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतायत. याच उद्देशानं त्यांनी वर्षा गायकवाड यांच्याबाबत वक्तव्य केलं, तर आम्ही या वक्तव्याचा निषेध करत आहोत. काँग्रेस पक्षाचे जर वरिष्ठ नेतृत्व पाहिलं तर काँग्रेस पक्षाचे देशाचे अध्यक्ष हे दलित समाजाचे आहेत, हे विसरून चालणार नसल्याचं त्यांनी अगदी आवर्जून सांगितलंय. चंद्रकांत हंडोरे हे देखील दलित समाजाचे आहेत. दलित समाज किंवा बहुजन समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका काँग्रेसनं सातत्यानं घेतली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मिलिंद देवरा यांचं विधान हे अत्यंत राजकीय प्रेरित असल्याचं विधान आहे आणि दलित समाजात संभ्रम निर्माण करून राजकीय फायदा मिळतो का, अशा पद्धतीनं केलेलं विधान असल्याचं सुरेशचंद्र राजहंस यांनी म्हटलं. मला असं वाटतंय की मिलिंद देवरा हे शिंदे शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षाची भूमिका किंवा त्यांचा पक्ष काय करतोय याबद्दल अधिक बोलणं उचित ठरेल. दुर्दैवानं ते शिंदे गटाच्या बाबतीत न बोलता ते मुंबई काँग्रेस किंवा काँग्रेस कसा जातीवादी पक्ष आहे असं सांगण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याच उद्देशाने त्यांनी वर्षाताईंच्या बाबतीमध्ये एक विधान केलं आहे, ट्विट केलेलं आहे. तर आम्ही याचं खंडन करतोय, कारण दलित समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीनं विरोधाकडून अशी विधानं केली जात आहेत. परंतु जर काँग्रेस पक्षाचं जर आमचं वरिष्ठ नेतृत्व बघितलं तर आज काँग्रेस पक्षाचे देशाचे अध्यक्ष हे दलित समाजाचे आहेत. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा सन्माननीय वर्षा गायकवाड ह्या दलित समाजाच्या आहेत. मुंबईतून राज्यसभेचे खासदार म्हणून ज्यांना निवडून दिलं आहे ते चंद्रकांत हंडोरे हे दलित समाजाचे आहेत आणि काँग्रेसनं सातत्यानं दलित समाज असेल किंवा जो बहुजन समाज असेल या समाजाच्या पाठीशी खंबीरपणे राहण्याची भूमिका घेतलेली आहे. तर मला असं वाटतंय की मिलिंद देवरा यांचं हे जे विधान आहे हे अतिशय राजकीय प्रेरित असलेलं हे विधान आहे आणि दलित समाजाचा अशा पद्धतीनं संभ्रम निर्माण करून राजकीय फायदा मिळतोय का अशा पद्धतीसाठी हे केलेलं विधान आहे. या विधानाचा आम्ही खंडन करतो, याचा निषेध करतो.